त्याच्यानंतर मी पुढे जाईल जस्ट फॉर आर्ट्स बद्दल थोडंसं सांगते. जस्ट फॉर आर्ट्स बद्दल बऱ्याच लोकांना तुम्हाला माहिती आहे. आपण आता वेबिनार सुरू केली आहे. मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टर रवींद्र कुलकर्णी कोविड-19 अवेअरनेस वरती बरीच माहिती दिली आणि ती उपयोगात सगळ्यांच्या आली असे बरेच फीडबॅक्स आम्हाला मिळाले. सो आता नेक्स्ट टॉपिक आपण आज घेऊन आलो आहोत तो आहे हाऊ टू बूस्ट युअर इम्युनिटी. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल याच्याबद्दल आपली आजचा सेमिनार आपण अरेंज केलाय. सो त्याच्यासाठी मी पूजा कुलकर्णी मॅडम यांना आज इन्व्हाइट करते आजच्या आपल्या पॅनलवर आणि त्यांच्याबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेऊया. पूजा कुलकर्णी या MSc इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन त्यांनी केलेलं आहे आणि शी हॅज अ 10 years ऑफ रिच एक्सपिरियन्स. त्यांचं मेन डाएट, लाईफस्टाईल, त्याच्यानंतर हेल्थ सेशन घेणं यावरती आहे. सो मी पूजांना आता रिक्वेस्ट करेल की आज आता या कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये सगळ्यांनाच आपापली इम्युनिटी वाढवायची आहे. तर या इम्युनिटी बुस्टिंगसाठी काय करता येईल त्याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं. सो मी त्यांना रिक्वेस्ट करेल की मी आजचं सेशन सुरू करावं. ओके, धन्यवाद श्वेता इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. सगळ्यांना नमस्कार, मी पूजा कुलकर्णी. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळेजण एका सिच्युएशन थ्रू जात आहोत आणि ती म्हणजे कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 इन्फेक्शन. आणि या इन्फेक्शनसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं किंवा गरजेची आहे ती म्हणजे आपली इम्युनिटी. त्याचं कारण म्हणजे की ही जी आपली इम्युनिटी किंवा आपली जी इम्युन सिस्टीम असते ती आपल्या शरीरामध्ये एक प्रोटेक्टिव्ह वॉरियर म्हणून काम करत असते. म्हणजे की कुठलंही इन्फेक्शन असो, म्हणजे अगदी साधं सर्दीचं, खोकल्याचं किंवा आपल्याला थ्रोट इन्फेक्शन होतं, असे अनेक प्रकारचं कुठलंही इन्फेक्शन असो, ते जेव्हा आपल्या शरीरात येतं किंवा त्याची एंट्री आपल्या शरीरात होऊन आपल्या बॉडी सेल्स पर्यंत पोहोचतं, त्यानंतर तिथे ही इम्युन सिस्टीम किंवा या इम्युन सिस्टीम मधल्या व्हाईट ब्लड सेल्स, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, किंवा ज्याला आपण पांढऱ्या पेशी म्हणतो, या व्हाईट ब्लड सेल्स आणि ही आपली इम्युन सिस्टीम तिथल्या तिथे त्या क्षणी एंट्री गेटलाच ह्या इन्फेक्शनला परतून लावण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे कुठल्याही इन्फेक्शनसाठी सगळ्यात जास्त महत्वाची असते ती म्हणजे आपली इम्युनिटी. पण पुढचं सेशन आपलं कंटिन्यू करण्याआधी आम्हाला कायम सवय आहे की आपलं 2 वे कम्युनिकेशन करण्याची. आता या ऑनलाईन वेबिनार मध्ये सुद्धा एक 2 वे कम्युनिकेशन साठी टूल आहे. ते म्हणजे माझी कलिग श्वेता तुम्हाला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर मलाही कळेल की तुम्हाला या विषयाबद्दल काय काय माहिती आहे आणि आपण कशा पद्धतीने हे जे आजचं सेशन आहे ते पुढे कंटिन्यू करता येईल. श्वेता, आपण पहिला क्वेश्चन घेऊया. येस, नक्कीच. येस, पहिला प्रश्न आहे की सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की आपला आहार आपण सांभाळू शकतो का? आपण सगळे घरात आहोत, बाहेर जाता येत नाहीये, बाहेरनं वस्तू आणण्यासाठी सुद्धा लिमिटेशन्स आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपला आहार, आपलं हेल्थ कॉन्शियसनेस सांभाळू शकतो का? याबद्दल तुमचं मत मला जाणून घ्यायचंय. कारण माझं मत तर मी ह्या पुढच्या सेशन मध्ये मांडणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले झालेला आहे प्रश्न, त्यावर कृपया क्लिक करून आपलं उत्तर नोंदवावं. आपल्याला सगळ्यांनाच त्याचे रिझल्ट लगेचच दिसतील. कृपया तुमच्या तिथे जर पोल डिस्प्ले होतोय त्याच्यावर तुमचं उत्तर द्या. येस, आपल्याला समोर उत्तर दिसत आहेत की 65% लोकांनी म्हटलंय की आपला आहार योग्य पद्धतीने सांभाळणं शक्य आहे. आणि मला हे बघून खूप बरं वाटलं की बऱ्याच जणांना एवढ्या या सद्य परिस्थितीत देखील हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे की आपण आपलं डाएट हे डेफिनेटली सांभाळू शकतो. आणि अगदी खरं आहे तुमचं म्हणणं की आपण हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी काय लागतं, छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या रेग्युलर रुटीन मध्ये आपण फॉलो करायच्या असतात.
किंवा जे काही आपण खातोय त्यामध्येच काही हेल्दी चॉईसेस आपण जर केले तर तेच चॉईसेस आपल्याला आपली हेल्थ सांभाळायला मदत करतात. त्यामुळे येस, डेफिनेटली आपण आपलं डाएट सांभाळू शकतोच. पण आता आपल्याला मेनली फोकस करायचा आहे तो आपल्या इम्युनिटीवर. आणि ही इम्युनिटी आपल्याला कशा पद्धतीने जास्त वाढवता येईल, की हे जे इन्फेक्शन आहे, मग फक्त कोरोनाच नाही तर कुठलंच इन्फेक्शन आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी आपण काय आहारामध्ये काळजी घेतली पाहिजे ती आपण आता ह्याच्या पुढे बघूया. पण नुसता आहारच नाही तर आपल्या रोजच्या रुटीन मध्ये सुद्धा अनेक गोष्टी त्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या कुठल्या ते आपण बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. येस, थँक्यू. जसं आता आपण म्हटलं की उत्तम इम्युनिटीसाठी आहार योग्य आहे, पण फक्त आहारानेच हे होणार नाहीये. यासाठी बाकी इतर सुद्धा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कारणीभूत ठरतील तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे दिनचर्या जी आपली म्हणजे डेली रुटीन असतं आपलं, ती सेट ठेवा. आजकाल सगळेच जण घरात आहेत, लॉकडाऊन आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा काय होतं की उशिरा झोपलं जातं, सकाळी उशिरा उठलं जातं किंवा बऱ्याचदा सध्या परिस्थितीमध्ये असं होतं की नेटफ्लिक्स आहे, वेगवेगळे पिक्चर्स टीव्हीवर दाखवले जातात आणि अशा वेळेला खूप उशिरापर्यंत ते बघितलं जातं आणि आपलं रुटीन तिथे कुठेतरी बिघडलं जातं. उशिरा झोपेची वेळ बदलते, उठण्याची वेळ बदलते, खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात. पण ह्या सगळ्याचा परिणाम जो होतो तो आपल्या इम्युनिटीवर होतो. कारण ह्या सगळ्याचं कनेक्शन ऍट द एंड हे शेवटी आपल्या इम्युन सिस्टीमकडे आहे. त्यामुळे आपली नाश्त्याची वेळ, दुपारची जेवणाची वेळ, रात्रीची जेवणाची वेळ, ह्या वेळा पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या वेळा जर पाळल्या गेल्या नाही तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या इम्युनिटीवर होणार आहे. त्यानंतर सेकंड महत्वाचा पॉइंट म्हणजे योग्य आहार असावा. त्याबद्दलच आज आपण डिटेल बोलणारच आहोत की काय काय कुठले कुठले न्यूट्रिएंट आहेत, कुठले कुठली पोषक तत्व आहेत जे आपल्या डाएटमध्ये असावीत. पण त्याचबरोबर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या आहाराच्या वेळा पाळणं. आणि त्या वेळा जर तुम्ही पाळल्या तर आपली हेल्थ किंवा आपली इम्युनिटी उत्तम राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. डाएट बद्दल डिटेल आपण पुढे बोलणारच आहोत. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण. येस, पाणी सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण आपल्या शरीरात अनेक अननेसेसरी टॉक्झिन्स साठलेले असतात आणि ते टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम हे पाणी करत असतं. आणि जर शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं तर हे टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम कुठेतरी हॅम्पर होतं आणि त्याने आपल्या हेल्थवर, आपल्या इम्युनिटीवर परिणाम होतो. त्यामुळे आपलं हायड्रेशन लेवल ही मेंटेन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी असणं हे आपल्या दिवसभरामध्ये गरजेचं आहे. मग पाणीच नुसतं नाही तर ताक असेल किंवा आपण सूप पिऊ शकतो. तसे लिक्विड द्रव पदार्थ कुठलेही असतील ते दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात जर तुम्ही घेतले, स्पेशली जे एल्डरली लोक आहेत की म्हणजे ज्यांचं वय 40-45च्या पुढे आहे, तर त्यांनी पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि स्पेशली आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर अशा परिस्थितीमध्ये शरीरातून पर्स्पिरेशन म्हणजे घामाच्या द्वारे पाणी बाहेर पडण्याचं प्रमाणही बरंच असतं. आणि त्यातून सध्या एसी वापरायचा नाहीये, कूलर वापरायचा नाहीये, त्यामुळे घाम बराच येऊ शकतो आणि शरीरातून क्षार आपल्या बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा तिसरा मुद्दा झाला. आणि नेक्स्ट मुद्दा म्हणजे व्यायाम. रोजचा व्यायाम. जरी आपण घरात असलो तरी बरेच व्यायामाचे प्रकार आहेत. योगासनं तर सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्यात बेसिक म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारासारखा बेसिक जरी व्यायाम आपण घरी केला तरी आपली हेल्थ मेंटेन राहायला मदत होऊ शकते. असे अनेक व्यायाम आहेत. दिस वॉज जस्ट एन एक्झाम्पल. पण आपण घरी सुद्धा व्यायाम करू शकतो. जितका आपण व्यायाम करू तितके आपल्या शरीरात हेल्दी हॉर्मोन्स वाढायला मदत होते.
आणि हेच हेल्दी हॉर्मोन्स आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जर इम्युनिटी आपल्याला हवी असेल तर ह्या चारही गोष्टी फॉलो होणं गरजेचं आहे. कुठलीही एक गोष्ट फॉलो असून उपयोग नाहीये. चारही गोष्टी जेव्हा आपण फॉलो करू तेव्हा आपली इम्युनिटी उत्तम राहायला मदत होईल. यानंतर आपण पुढचा पोल घेऊयात, जेणेकरून मागे जे काय आपण डिस्कस केलंय त्याचा एक छोटासा पाठपुरावा होईल. श्वेता, आपण पुढचा पोल घेऊया. येस. रक्तातील कुठल्या पेशी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात? सॉरी, आपण मगाशीच डिस्कस केलाय की कुठल्या पेशी ह्या डिफेन्स वॉरियर म्हणून काम करतात. त्यामुळे उत्तर सगळ्यांची देऊन झाल्यावर आपल्याला कळेलच. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 79%, 79% लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी. आणि ह्याच पांढऱ्या रक्तपेशी ह्या आपल्या शरीरातील इम्युनिटीची मेन पहिली डिफेन्स सिस्टीम असतात, की ह्याच पहिले कुठल्याही इन्फेक्शनला समोर जातात आणि आपली इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आय होप मी जे बोलतेय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय हे या प्रश्नातून आपल्याला कळतच आहे. तेव्हा आता काय करावं अपार्ट फ्रॉम डाएट हे आपण बघितलं. आता आपण डिरेक्टली डाएट कडे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पूजा, 2 minutes. आणि डाएट मध्ये बरेच घटक आहेत जे आपल्याला हेल्थ मेंटेन ठेवायला मदत करतात. मग आता आपला फोकस हा फक्त इम्युनिटी किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे जास्त हवा. तर त्यासाठी ऍक्च्युअली कुठलंही एखादं सुपर फूड असं नाहीये की हे खा आणि तुमची इम्युनिटी वाढेल, आणि हे अशक्य आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, आपले अगदी रोजच्या जेवणातले अनेक पदार्थ आहेत की जे रोज तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात जरी घेतले तरी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. कारण असं बरेच आजकाल आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज येत असतात किंवा फेसबुक आणि अनेक सोशल मीडियावर मेसेज फिरतात की हे खा, तुमची इम्युनिटी वाढेल आणि हे कोविड-19 इन्फेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आल्याचं प्रमाण तुमच्या जेवणात ठेवा, तुम्हाला कोरोना व्हायरस होणार नाही. असं सुपर फूड कुठलंही नाहीये. येस, ह्या सगळ्या पदार्थांचा समावेश जर आपण केला तर कोरोना व्हायरस किंवा इतर कुठलंही इन्फेक्शन असेल ते हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो? हो, आवाज येतोय. आता मध्ये ब्रेक झाला होता. हा, सॉरी. तर अनेक कुठले पदार्थ जे रोज आपण इन्क्लूड केले तर आपली इम्युनिटी वाढेल हे आपण बघूया. त्यातलं सगळ्यात आपल्या डाएट मधलं महत्वाचं पोषक तत्व ते म्हणजे प्रथिन किंवा ज्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो. आपल्या अन्न घटकामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे ज्यांचं प्रमाण हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये मुबलक प्रमाणात असतं, आणि मायक्रोन्यूट्रिएंट की म्हणजे ज्यांचं प्रमाण थोडंसं या मॅक्रोन्यूट्रिएंट पेक्षा कमी असतं. तशा दोन मॅक्रो आणि मायक्रो घटकांमध्ये किंवा जीवनसत्वांमध्ये, पोषक तत्वांमध्ये आपले अन्न घटक विभागले जातात. त्यातलं सगळ्यात मुबलक असणाऱ्या पोषक तत्वांमध्ये आपलं कार्बोहायड्रेट येतात किंवा ज्याला कर्बोदके म्हणतो आपण, प्रथिन आणि फॅट किंवा ज्याला आपण चरबी म्हणतो. हे 3 अन्न घटक हे मुबलक मुबलक प्रमाणात आपल्या जेवणात असतात. त्यातलं महत्वाचं घटक म्हणजे प्रथिन किंवा प्रोटीन्स. हे प्रोटीन्स जे असतात ते आपल्या हेल्दी वेटचा महत्वाचा भाग असतात किंवा ज्याला आपण मसल वेट म्हणतो. आणि हेच मसल वेट जर आपलं जास्त असेल
तर आपली इम्युनिटी जास्त असायला मदत होते. म्हणजे जर आपल्या वेटमध्ये चरबीचं प्रमाण जास्त असेल तर मग आपली इम्युनिटी कुठेतरी हॅम्पर होते. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल आजकाल टीव्हीवर पण बऱ्याचदा सांगितलं जातं की जी लोक ओबेज आहेत, ओव्हरवेट आहेत, त्यांना या इन्फेक्शनचा चान्स जास्त आहे. हे तुम्ही ऐकलं असेल. तर त्याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील असलेल्या चरबीचं किंवा मांसपेशींचं प्रमाण. जितके मांसपेशी आपल्या भरपूर असतील तितकं हे आपली इम्युनिटी चांगली असते. आणि त्यासाठी महत्वाचं घटक आहे ते म्हणजे प्रथिनं. मग ह्या प्रोटीन्सचे मेनली 5 सोर्सेस आहेत की जे रोजच्या जेवणामध्ये असणं गरजेचं आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे अंड. आपण रोजच्या जेवणामध्ये ते इझिली घेऊ शकतो. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी फिश आहे, चिकन आहे, सोयाबीन आहे किंवा दुधाचे पदार्थ. व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये दूध अनफॉर्च्युनेटली खूप कमी सोर्सेस येतात प्रोटीन्सचे. पण दुधाचे पदार्थ, मग दही असेल, ताक असेल, पनीर असेल, तुम्ही रोजच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता. किंवा सोयाबीन असेल, सोया चंक्स आजकाल येतात, सोया दाल मिळते. तर हे पदार्थ कमीत कमी ह्यातला कुठलेही 2 ते 3 पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात आले तर तुमची कुठेतरी डेली प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला मदत होते. कडधान्य किंवा डाळी ह्यामध्ये जे प्रोटीन आपल्याला मिळतं ते सेकंड क्लास क्वालिटीचं असतं. ते थोडंसं कमी दर्जाचं येतं. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला इम्युनिटीसाठी होणार नाही. इम्युनिटीसाठी जर आपल्याला हवं असेल तर ह्या 5 सोर्सेस पैकीच जर तुम्ही 2 ते 3 सोर्सेस घेतले तर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे न विसरता ह्यातलं कुठलंही, मग जेवणामध्ये ताक असेल, दही असेल, रोज नाश्त्यामध्ये अंड्याचं प्रमाण तुम्ही इन्क्लूड करू शकतात. आणि नॉनव्हेज अंड या काळामध्ये खाणं हे अगदीच सेफ आहे. कारण आपण कुक करून खातो. रॉ फूड रॉ असेल चिकन किंवा अंड तर त्यातून इन्फेक्शनचे कोविड-19च असं नाही पण इतर अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शनचे चान्सेस असतात. पण तुम्ही जर कुक करून ते खात असाल तर काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही ते रोजच्या जेवणामध्ये अगदी आरामात घेऊ शकता. त्यामुळे अंड, फिश, चिकन, सोयाबीन आणि दुधाचे पदार्थ उत्तम राहील. राईट. आपण एक पुढचा पोल घेऊयात. श्वेता, आपण पुढचा पोल घेऊयात प्रथिनांवर जो आहे तो. ओके ओके, पोल रन झालाय. येस. उत्तम दर्जाची प्रथिनं अर्थात प्रोटीन्स कुठल्या पदार्थांमध्ये आढळून येतात? हिरव्या पालेभाज्या, कडधान्य की अंड? सोपं उत्तर आताच आपण डिस्कस केलंय. पण कुठेही कन्फ्युजन कोणाच्या मनामध्ये राहू नये यासाठी हे प्रश्न आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी मदत करतील. मला खात्री आहे की उत्तर सगळेजण बरोबर देतील. येस. आणि आपल्या समोर रिझल्ट आहेत. अर्थातच 87%, 87% लोकांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय, ते म्हणजे अंड. कारण जसं आपण म्हटलं हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, हिरव्या पालेभाज्यांमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात प्रोटीन असतं, पण ते सगळं सेकंड क्लास प्रोटीन असतं किंवा दुय्यम दर्जाचं असतं, ज्याचा वापर फक्त एनर्जीसाठी होतो, इम्युनिटीसाठी होत नाही. त्यामुळे प्रोटीनसाठी हे 5 सोर्सेस तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्या. आपण पुढचा स्लाइड घेऊया. पुढची स्लाइड जी आहे ती मेनली आपले जे मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत त्याबद्दल आहे. कारण कार्बोहायड्रेट, फॅट यांचा इम्युनिटीमध्ये तितका जास्त प्रमाणात उपयोग होत नाही जितका प्रोटीन्सचा होतो. तर पुढे आपण बोलणार आहोत ते म्हणजे आजच्या काळातलं सगळ्यात जास्त चर्चेला जाणारं न्यूट्रिएंट. कारण सगळीकडे म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे सगळ्यात जास्त फिरत असलेला मेसेज तो म्हणजे तुमच्या जेवणामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर ठेवा. पण अनेक लोक असं समजून घेतात की फक्त व्हिटॅमिन सीच
आपल्याला इम्युनिटीला हेल्प करतं. पण फक्त व्हिटॅमिन सी हेल्प नाही करणार. व्हिटॅमिन सी इज वन पार्ट, पण त्याच्या बरोबर प्रोटीन हे जे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे त्याचा जर अभाव असेल किंवा कॅलरीज इनफ कॅलरीजचा जर अभाव असेल तर मग हे व्हिटॅमिन सीचं प्रमाण डाएटमध्ये जास्त असून सुद्धा त्याचा परिणाम तितका इफेक्टिव्ह होणार नाही. तर हे व्हिटॅमिन सी जे आहे किंवा जीवनसत्व क जे आहे त्याचं मेन काम असतं ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये सेल रिज्युवेनेशन करण्याचं, की म्हणजे जो काही डॅमेज, जो काही इंजुरी आपल्या शरीरामध्ये किंवा सेल्सना झालेली आहे ती रिकव्हर करण्याचं काम ह्या व्हिटॅमिन सीचं मेनली असतं. त्यामुळे कुठल्याही इम्युन सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं काम हे व्हिटॅमिन सीचं तर असतंच, की ते ही आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करायला मदत करतं. प्लस व्हाईट ब्लड सेल्स ह्यांचा जे कार्यक्षम आहे, यांची जी कार्यक्षमता आहे ती देखील वाढवण्याचं काम हे या व्हिटॅमिन सी थ्रू होतं. म्हणून व्हिटॅमिन सी हे इतर घटकांपेक्षा थोडंसं जास्त महत्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन सीचे सोर्सेस जर तुमच्या समोर दिसत आहेत, अगदीच आपल्या रोजच्या जेवणातले आहेत आणि इझिली अवेलेबल आहेत. त्यातून आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे हे सगळे सोर्सेस आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. सगळ्यात जास्त आणि रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी ते म्हणजे आवळा किंवा आमला ज्याला आपण म्हणतो. आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं. म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम्स ऑफ आवळ्यामध्ये 200 ते 250 mg पर्यंत व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं. त्यामुळे जी काही क जीवनसत्वयुक्त फळं आहेत ती इनफ आहेत आपल्याला आपल्या डेली रिक्वायरमेंट आपली फुलफिल करण्यासाठी. त्यामुळे बरेच लोक आम्हाला विचारतात की व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेण्याची गरज आहे का, सप्लिमेंट टॅबलेट्स घेण्याची गरज आहे का. पण त्याची ऍक्च्युअली गरज नाहीये, कारण आपण आपल्या रोजच्या आहारातनच ते इतक्या व्यवस्थित प्रमाणात घेऊ शकतो की ऍडिशनल सप्लिमेंटची गरज नाहीये आणि त्यातून ऍडिशनल टॉक्झिन्स आपल्या शरीराला शक्यतो मिळू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे संत्री सध्या मुबलक प्रमाणात आहेत बाजारात, उत्तम क्वालिटीचे संत्री मिळत आहेत. प्लस त्याला कव्हर असतं त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे संत्री, आवळा, कैरी, ऑफकोर्स अजून कैऱ्यांचा सीझन थोडासा अजून वाढतोय पण कैरीमध्ये देखील व्हिटॅमिन सी खूप आहे. पेरू आहे, लिंबू सगळ्यात इझी अवेलेबल आहे. लिंबाचं सरबत जर आपण रोज विदाउट शुगर ऑफकोर्स, कारण साखर आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे, तर विदाउट शुगर जर आपण लिंबूचं सरबत सारखं दर 2 तासांनी घेतलं, कोमट पाण्यातून त्यातून विशेष करून घेतलं तर ते आपल्याला ही इम्युनिटी बूस्ट करायला आणि इन्फेक्शन कंट्रोल करायला अजून जास्त मदत करेल. त्यामुळे हे सोर्सेस कमीत कमी एक तरी सोर्स यातला दिवसभरातनं मिळाला पाहिजे. त्यामुळे व्हिटॅमिन सी रातनं एकदा तरी एक तरी फळ तुमच्या आहारामध्ये येऊ द्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आपण पोल घेऊयात का व्हिटॅमिन सी वर श्वेता? हो, पोल घेऊयात आपण आता. थोडंसं इंटरॅक्टिव्ह आपलं सेशन करण्याचा प्रयत्न आहे आणि तुमचंही त्यातून नॉलेज वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे क जीवनसत्व सर्वाधिक कुठल्या अन्न पदार्थांमधून आपल्याला मिळतं? कडधान्य, गाजर का आवळा? पटापट तुमची उत्तरं आली की ती आपल्याला समोर डिस्प्ले होणारच आहेत आणि याची ऑडियन्स एकदम क्विक आणि एकदम करेक्ट आन्सर देत आहेत. त्यामुळे येस ऑफकोर्स 97% लोकांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय, ते म्हणजे आवळा. कारण आवळ्यामध्येच जसं आपण बघितलं की सगळ्यात जास्त प्रमाणात जीवनसत्व असतं. कारण आजकाल मेसेज पण येत आहेत की कडधान्य खा, कडधान्यातून व्हिटॅमिन सी मिळतं. तर दॅट इज नॉट ऍक्च्युअली द करेक्ट आन्सर. कारण कडधान्यांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. कुठलंही डाएट बद्दल सल्ला फॉलो करताना शक्यतो तज्ञांचा
सल्ला घ्या, कारण आपण अनेकदा खूप चुकीचे फूड्स आणि चुकीचे हे फॉलो करतो आणि त्याचे गैरपरिणाम आपल्या शरीरावर होत असतात. त्यानंतर नेक्स्ट आपण न्यूट्रिएंट घेऊयात किंवा नेक्स्ट पोषक तत्व घेऊयात, ते म्हणजे विटॅमिन ई. येस, विटॅमिन ई हे पण तितकंच महत्वाचं आहे. विटॅमिन ई हे स्पेशली जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी विटॅमिन ईचा प्रभाव किंवा परिणाम हा खूप जास्त चांगला होतो, कारण ज्यांची लोअर्ड इम्युन सिस्टीम ही ऑलरेडी आहे त्यांच्यासाठी विटॅमिन ईचा जो परिणाम आहे तो जास्त इफेक्टिव्ह होतो. त्यामुळे तुम्ही जर सोर्सेस बघितले विटॅमिन ईचे, तर ते म्हणजे आपल्या जवस किंवा आळशी, बदाम किंवा सूर्यफुलाच्या बिया किंवा पिस्ता. तर हे सगळे जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फॅटचं प्रमाण असतं, कारण विटॅमिन ई हे फॅट सोल्युबल व्हायटमिन आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फॅट हे येतं, पण मेजॉरिटी सोर्सेस, पिस्ता सोडला तर मेजॉरिटी सोर्सेसमध्ये हेल्दी फॅट असतं, जे की तुमची चरबी वाढवत नाही, पण आपल्या शरीराला हे जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात त्यांचं अब्सॉर्प्शन चांगलं होण्यासाठी मदत करतं. त्यामुळे हे सोर्सेस तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये अगदीच घ्यायला हरकत नाही. आळशी किंवा जवसाचं जे प्रमाण आहे ते दिवसातून आपण अगदी 1 किंवा 2 चमचे जरी घेतले तरी त्याचा इफेक्टिव्हनेस आपल्याला खूप चांगला जाणवतो. बरेच लोक भिजवून बदाम खातात, तर अगदीच हरकत नाही, भिजवून खा किंवा कच्चे जरी तुम्ही खाल्ले तरी त्याचा इफेक्टिव्हनेस त्यातून कमी होणार नाहीये. त्यामुळे ही विटॅमिन ई चे जे सोर्सेस आहेत ते तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रेंथन करायला मदत करणार आहे. त्यामुळे विटॅमिन ईचा पण ऍटलीस्ट आठवड्यातून 3 ते 4 वेळेला एक सोर्स तुमच्या आहारामध्ये आला तरी तुमची इम्युन सिस्टीम बिल्डअप व्हायला मदत होईल. राईट. त्यानंतर आपण पुढचा घेऊयात, ते म्हणजे येस, अनदर इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आपल्या इम्युन सिस्टीम मधला, ते म्हणजे झिंक. झिंक हा खूप छोटा न्यूट्रिएंट आहे, खूप छोट्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतं मायक्रो न्यूट्रिएंट, पण त्याचा इफेक्टिव्हनेस इम्युन सिस्टीमवर पर्टिक्युलरली खूप जास्त आहे. आणि आजकाल काय होतं, आपण सगळे पॉलिश्ड डाळी म्हणा, पॉलिश्ड सिरियल्स हे बरेच घेतो आहे, पण जे अनपॉलिश्ड डाळी असतात त्यांच्या जे बाहेरचं कव्हरिंग असतं जे ऍक्च्युली काढून टाकलं जातं, पण त्या बाहेरच्या कव्हरिंग मध्येच हे झिंकचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे जितका अनपॉलिश्ड डाळी म्हणा किंवा कडधान्य म्हणा किंवा सिरियल्स तुम्ही घ्याल तितकं जास्त हे झिंकचं प्रमाण तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपण कम्पेअर करतो की हे दिसायला चांगलं नाहीये पण ही डाळ दिसायला चकचकीत आहे, पण ते म्हणतात ना, दिखावे पे मत जाओ, तसं येते की चकचकीत दिसलं तर ते जास्त पॉलिश्ड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण आपल्याला कमी मिळणार आहे. त्यामुळे डाळी आणि कडधान्य जर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये भरपूर असतील तर स्पेशली सालीसकट डाळी जर तुम्ही खाल्ल्या तर त्यातून अजून जास्त प्रमाणामध्ये झिंक आपल्याला मिळणार आहे, कारण हेच झिंक आपली इम्युन सिस्टीम स्ट्रेंथन करतं किंवा अजून स्ट्रॉंग करतं किंवा त्याचं जे फंक्शनिंग आहे ते अधिक मजबूत करतं आणि स्मूथ फ्लो तुमच्या रोजच्या ज्या रुटीन मध्ये लागतो तो स्मूथ फ्लो इम्युन सिस्टीमचा करण्यासाठी झिंक कारणीभूत असतं. त्यामुळे डाळी कडधान्य त्याच्याबरोबर सोयाबीन मध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये झिंक असतं. काळे तीळ, कारण आपल्याकडे पांढऱ्या तिळाचं प्रमाण भरपूर असतं पण काळे तीळ कमी प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे ह्या काळ्या तिळांचं प्रमाण जर आपण अजून जास्त आपल्या रोजच्या जेवणामध्ये वाढवलं तर त्यातून हे झिंक आपल्याला जास्त मिळणार आहे. स्पेशली मी सांगेन की जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना तुम्ही हे झिंक भरपूर प्रमाणात द्या, राईट, कारण त्यांना ह्याची रिक्वायरमेंट ही जास्त असते. त्यानंतर पुढचा सोर्स येतो तो म्हणजे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस. चिकन आहे किंवा म्हणजे माशांमध्येही थोड्या प्रमाणात मिळतं, पण चिकन मध्ये स्पेशली चिकनचा जो लिव्हर पार्ट येतो किंवा जो ब्रेस्ट पार्ट येतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे झिंक अवेलेबल आपल्याला होतं.
आणि लास्टली येस अंड, पण अंड्याचा पांढऱ्या भागात काही नाही मिळत, अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या काळजीने आपण बऱ्याचदा पिवळा भाग टाकून देतो आणि पांढरा भागच खातो. पण मेन न्यूट्रिशन किंवा मेन पोषण अंड्याचं हे त्या पिवळ्या भागात असतं. त्यामुळे तुम्ही दिवसभरातून 2 जर अंडी खाणार असाल तर तुम्ही पूर्ण अंडी खायला हरकत नाही. पण त्यापेक्षा जर जास्त तुम्ही अंडी घेणार असाल तर मात्र पिवळा भाग तुम्ही काढून टाकून फक्त पांढरा भाग घ्यावा. पण 2 अंडी विथ योक खायला अगदीच हरकत नाही, कारण त्यामधनं जे प्रोटीन्स मिळतात किंवा झिंक सारखं न्यूट्रिएंट किंवा बायोटीन सारखं जे प्रोटीन मिळतं ते इतर कुठल्याही पदार्थांमध्ये मिळत नाही. त्यामुळे झिंकचं प्रमाण हवं असेल तर ही 5 अन्न घटक तुमच्या आहारामध्ये ॲटलिस्ट आठवड्यातून 3 ते 4 वेळेला असली पाहिजे. मला वाटतं अगदीच रोजच्या जेवणातलीच आहेत, त्यामुळे रोजही ही आपण घेऊ शकतो. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या सोर्सेस थ्रू तुम्ही हे झिंक रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, हा फोटो बघून बऱ्याच जणांना आठवण झाली असेल की माझी चहा प्यायची वेळ झाली, बसून आहेत. त्यामुळे असं होतं की दर तासांनी 2 तासांनी चहाची किंवा कॉफीची तल्लफ वाढते, किंवा रादर आजकाल मेसेज पण येत आहेत की तुम्ही गरम काहीतरी प्यायला पाहिजे, गरम पाणी प्या, चहा प्या भरपूर, जेणेकरून हे इन्फेक्शन, थ्रोट इन्फेक्शन तुमचं कमी व्हायला मदत होईल. पण ऍज अ न्यूट्रिशनिस्ट मी सांगेन की चहा आणि कॉफीचं प्रमाण तुम्ही कमी करा, कारण हे चहा कॉफी आपल्या शरीरामध्ये अननेसेसरी स्ट्रेस किंवा अननेसेसरी एन्झायटी वाढवण्याचं काम करतात. आणि ते स्ट्रेस म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित असेल कदाचित की चहामध्ये टॅनिन हे खूप निगेटिव्ह घटक असतो किंवा कॉफीमध्ये कॅफेन असतं. त्यामुळे अति सेवन तुम्ही टाळावं त्याचं. दिवसभरातून 2 कप जर तुम्ही घेत असाल तर अगदी घ्यायला हरकत नाही, पण 2 पेक्षा जर जास्त होत असेल तर तुम्ही ते कमी केले पाहिजे, कारण ह्यातून आपण आपल्या इम्युनिटीवर त्याचा डायरेक्ट परिणाम करतोय. कारण स्ट्रेस वाढला की हॉर्मोन, कॉर्टिसॉल हॉर्मोन रिलीज होतो, जो आपली इम्युनिटी लगेच कमी करतो. त्यामुळे नॉर्मल चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. ग्रीन टी हेल्दी आहे, प्लस ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर असतात, जे तुम्हाला अगेन इम्युनिटीसाठी हेल्प करतील. त्यामुळे चहाऐवजी ग्रीन टी प्या. मग तुम्ही दिवसभरातून 4 कप जरी घेतला तरी हरकत नाही, राईट. पण चहा कॉफीचं प्रमाण दिवसभरामधून कमी करा, स्पेशली जेव्हा सगळे घरात आहेत आणि काम भरपूर असतं, मग आपलं लक्ष लागण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी चहा कॉफी भरपूर घेतली जाते. त्यामुळे याची काळजी घ्या, चहा कॉफी कमी घ्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ह्यानंतर शेवटी मला फक्त काही वंडर फूड्स बद्दल बोलायचं आहे. आजकाल हे जे कोरोनाचं इन्फेक्शन चालू आहे, त्या इन्फेक्शनच्या काळामध्ये ह्या पदार्थांचा जर तुमच्या डाएटमध्ये समावेश असेल तर स्पेशली हे जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल. मग ते थ्रोट म्हणजे हा जो व्हायरस आहे तो पहिले आत गेल्यानंतर काही दिवस तुमच्या थ्रोटमध्ये, घशामध्ये राहतो, मग खाली जातो, किंवा तो तुमच्या बॉडीमध्ये फॅट वाढवण्याचं काम करतं, किंवा आपलं निमोनिया सारखं तुमचं चेस्ट ब्लॉक करतं. तर ह्या सगळ्यासाठी हे अँटी व्हायरल फूड्स तुम्हाला नक्की हेल्प करतील. त्याच्यामध्ये सगळ्यात आपले ओल्ड एज सगळे फूड्स आहेत, काही वेगळं काही नाही आहे. म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे हळद. अँटीसेप्टिक आहे हळद, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हीच हळद आपण रोजच्या जेवणात तर घेतोच, पण गरम पिताना त्या म्हणजे नुसतं गरम पाणी पिण्याऐवजी किंवा नुसतं गरम दूध पिण्याऐवजी तुम्ही जर दूध हळद घेतलं तर त्यातून अजून जास्त त्याचा इफेक्ट होतो आणि थ्रोट इन्फेक्शन, त्या तिथलेच व्हायरसवर ते काम करून ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करेल. किंवा अगदी गरम पाण्यामध्ये हळद घालून जरी घेतली तरी हे इन्फेक्शन कमी व्हायला मदत होईल. त्याचबरोबर लसूण मध्ये खूप मुबलक प्रमाणामध्ये सल्फाईड कंपाऊंड्स असतात,
हे सल्फाईड कंपाऊंड्स जे जिथे कुठे इन्फ्लमेशन किंवा जिथे कुठे सूज आलेली असते, आता आपल्याला थ्रोट इन्फेक्शन झालं तर घशामध्ये सूज येते त्या बॅक्टेरियामुळे, व्हायरसमुळे, तर ती सूज कमी करण्यासाठी लसणामधील जे सल्फाईड कंपाऊंड्स असतात ते खूप इफेक्टिव्ह काम करतात. त्यामुळे लसणाचं प्रमाण देखील भरपूर ठेवा. अगदी कच्चा लसूण खाल्ला तर अजून जास्त उत्तम. त्याचा थोडा स्ट्रॉंग पेंजंट ओडर असतो, पण तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या उठल्या जरी खाल्ला तरी तुम्ही तो नंतर ब्रश करून तो ओडर तुम्ही घालवू शकता. पण लसूण खाताना तो जर अजून ठेचून खाल्ला तर अजून त्यातनं ते कंपाऊंड जास्त स्ट्रॉंगली बाहेर येतात. त्यामुळे लसूण रोजच्या जेवणामध्ये भरपूर घ्या, भरपूर वापर करा. कच्चा खाल्ला तर अधिक उत्तम. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे तुळशी. तुळशी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की तुळशीतून भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो. एस्पेशली जेव्हा आपल्याला थ्रोट इन्फेक्शन किंवा चेस्ट इन्फेक्शन होतं तर ह्यामध्ये आपल्याला श्वसनाचा खूप त्रास होतो. ऑक्सिजन लेवल्स आपल्या बॉडीमधल्या कमी होतात. तर मग हीच तुळशी आपल्याला ते ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुळशीचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये भरपूर ठेवा. म्हणजे अगदी काढा, आपण बरेच जण काढा करून घेतात, तसं घेतलं तरी चालेल, किंवा नुसती तुळशीची पानं सकाळी उठल्या उठल्या 3 ते 4 तुळशीची पानं जरी खाल्ली तरी पूर्ण दिवसभर त्यातून मिळणारा जो ऑक्सिजन आहे तो तुमच्या शरीराला भरपूर कार्यक्षम ठेवण्यासाठी मदत करेल. त्यानंतर पुढचा घटक म्हणजे जिंजर किंवा ज्याला आपण आलं म्हणतो. आपल्याकडे बरेच जण चहा किंवा ह्याच्यामध्ये त्याचा वापर करतात. तर तसा वापर करणं अगदीच उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या चहामध्ये आल्याचा वापर भरपूर ठेवा, किंवा भाज्यांमध्ये, चटणी कोशिंबिरीमध्ये आलं घालून, आलं खिसून तुम्ही ते रोजच्या जेवणामध्ये घेतलं तर अजून ते अँटी इन्फ्लमेटरी किंवा अँटीसेप्टिक काम जे आपल्या शरीराला गरजेचं आहे आजच्या काळामध्ये ते देण्याचं काम हे आल्याने भरपूर प्रमाणात होतं. त्यामुळे हळद, आलं, लसूण, तुळशी, त्याशिवाय इवन मी म्हणेन आपलं काळी मिरी असते, आपण खूप कमी वापरतो ती, पण ही काळी मिरी खूप इफेक्टिव्ह आहे ह्या इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी. कारण ह्या काळी मिरीमध्ये जे कंपाऊंड्स असतात ते तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करायला किंवा इम्युनिटी बूस्टअप करायला मदत करतात. त्यामुळे ब्लॅक पेपर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याचं मिरीचं प्रमाण देखील तुमच्या आहारामध्ये ठेवायला हरकत नाही. त्यामुळे जे खडे मसाले आपण आपल्या भाज्यांमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये वापरतो तर त्याचं प्रमाण तसंच राहू द्या, जेणेकरून या इन्फेक्शन मध्ये तुम्हाला त्याचा परिणाम हा जास्त दुपटीने दिसून येईल. राईट. त्यामुळे हे सगळे पदार्थ आहेत, हे तुम्हाला या काळामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करणार आहेत. आणि म्हणजे हे कुठलेही सुपर फूड नाही आहे. तुम्ही जोपर्यंत रोजच्या जेवणामध्ये त्याचा रेग्युलरली वापर कराल, एकदा तुम्ही घेतलं म्हणजे त्याचा इफेक्ट दिसेल असं कुठलंही सुपरफूड किंवा मॅजिक फूड नसतं. त्यामुळे रोजचा रोज ह्यांचा जर वापर तुमच्या जेवणामध्ये असेल तर मात्र नक्की आपली इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला मदत होईल. आणि आजची आपली ती गरज आहे, आपल्याला सगळ्यांना इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं आहे. त्यासाठी हे अन्नपदार्थ तुमच्या जेवणात वापरा आणि तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करा. राईट. आय गेस माझं आत्ताचं बोलून झालेलं आहे. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय, पण तुम्हाला क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही नक्की विचारू शकता. आपण लगेच त्याची उत्तरं देऊया तिथे. नक्कीच पूजा, खूप छान सेशन तुम्ही दिलं आणि खूप सारी महत्वाची माहिती तुमच्याकडनं मिळाली. सो बऱ्याच लोकांनी आपल्याला प्रायव्हेट मेसेजेसमध्ये इथे क्वेश्चन्स विचारले. सो मी सगळ्यांनाच रिक्वेस्ट करेल की तिथे चॅट नावाचं एक ऑप्शन आहे, तिथे सुद्धा तुम्ही तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. सो 1 बाय 1 आपले क्वेश्चन्स आपण एक्सपर्टना विचारूयात आणि त्यांचे आन्सर्स त्या नक्कीच देतील. त्यातले जे मला प्रायव्हेटली मेसेजेस आले त्याच्यापैकी मी काही क्वेश्चन्स आता विचारणं सुरू करते. सो एक क्वेश्चन आला आहे की इम्युनिटी वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सची गरज असते. प्लीज परत एकदा विचाराल प्रश्न.
हो, प्रश्न आहे, इम्युनिटी वाढवण्याकरता सप्लिमेंट्सची गरज आहे का? नाही, जसं मी मगाशी पण म्हटलं की सप्लिमेंट्सची गरज केव्हा असते, जेव्हा आपली रिक्वायरमेंट तेवढी हाय होते. आता सध्याच्या काळात आपला व्यायाम खूप कमी आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप असते, म्हणजे स्पेशली जेव्हा जे लोक खूप वर्कआउट करतात, जिम मध्ये असेल किंवा कुठल्या तरी स्पोर्ट्स मध्ये असतात, त्यावेळेला त्यांच्या बॉडीची तेवढी रिक्वायरमेंट वाढलेली असते आणि तेवढंच बर्निंग सुद्धा होत असतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सगळेजण घरी आहोत, तेव्हा अशा परिस्थितीत कुठलंही सप्लिमेंट घेण्याची गरज नाही आहे. आपल्या रोजच्या जेवणातल्या ह्या सिंपल पदार्थांचा जरी तुमच्या आहारामध्ये समावेश केला, तरी तुमची इम्युनिटी चांगली राहायला मदत होईल. आणि मेन थिंग इज, कमी खाणं म्हणजे हेल्दी नाही. योग्य प्रमाणामध्ये योग्य ते पदार्थ सिलेक्ट करून तुमचा दिवसभराचा जो कॅलरीजचा कोटा आहे तो तुम्ही फुलफिल करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण जर कमी खाल्लं तर त्यातून आपलं न्यूट्रियंट अब्सॉर्प्शन हे कमी होतं आणि आपल्या शरीराला पोषक तत्व कमी मिळतात आणि त्यामुळे इम्युनिटी आपली हॅम्पर होऊ शकते. त्यामुळे सप्लिमेंट घेण्याची गरज नाहीये, कारण आपली बॉडी तेवढं डायजेशन आणि बाहेर एक्सक्रिशन पण करायला तेवढं पाहिजे बॉडीने. पण आता तेवढं वर्कआउट नाहीये, तेवढी फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, त्यामुळे सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही आहे. नक्कीच. अजून एक क्वेश्चन आहे, मला वाटतं ओव्हरसीज पार्टिसिपेंट्स पण जॉईन झाले, सो पैकीच एक क्वेश्चन असा आहे की युरोप किंवा USA अशा कंट्रीजमध्ये इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी काही स्पेसिफिक फूड्स घेतले पाहिजे का, किंवा काही ऍडिशनल फूड्स त्यांनी घेतले पाहिजे का? ऍडिशनल फूड्स नाही, मी सजेस्ट काही वेगळे फूड्सची गरज नाही आहे. जे आता आपण बोललो ते पदार्थ तिथे अवेलेबल नक्कीच असतील, पण तिकडे स्पेशली कोल्ड टेम्परेचर जास्त आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेन की वॉर्म फूड्स किंवा हॉट फूड्स तुम्ही जर खाल्ले तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. कारण बऱ्याचदा कोल्ड टेम्परेचरमध्ये किंवा फ्रीजिंग फूडमध्ये ह्या बॅक्टेरियाचं प्रमाण हे जास्त असतं, कारण त्यांना त्यातून पोषक तत्व मिळत असतात. त्यामुळे कोल्ड फूड्स शक्यतो अवॉइड करा. फ्रेश फूड्स खा असं मी तुम्हाला नक्की रिक्वेस्ट करेन. कारण आता मला मान्य आहे अवेलेबिलिटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण त्यामध्ये सुद्धा आपण मार्ग काढू शकतो. ऑफकोर्स इसेन्शियल जे गुड्स आहेत ते तिथेही अवेलेबल होत असतील. भाज्या जरी नाही झाल्या तरी सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत जे आपण स्टोअर करून ठेवू शकतो, किंवा स्प्राउट्स आहेत जे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर ते तुम्ही स्टोअर करून ताजं अन्न भरपूर प्रमाणात घ्या, जेणेकरून जितकं वॉर्म फूड असेल तितकं ह्या इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतील. प्लस तिथे एग्ज असतील किंवा नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर नॉनव्हेजचं प्रमाण देखील तिथे बऱ्याच मुबलक प्रमाणात मिळतं, किंवा पनीर असेल, चीज असेल, ह्याचं प्रमाण तिथे तुम्हाला भरपूर मिळत असेल तर असे पदार्थ तुम्ही भरपूर घ्या. जरी तुम्हाला फ्रेश व्हेजिटेबल्स नसतील मिळत तिथे अवेलेबिलिटी जर कमी असेल तर ह्या सगळ्या पदार्थांमधून तुम्ही तुमच्या डेली रिक्वायरमेंट फॉर दीज इम्युनिटी बुस्टिंग फूड्स तुम्ही डेफिनेटली फुलफिल करू शकता. बट वन मेजर प्रिकॉशन इज नो स्टोर्ड फूड. प्लीज फ्रेश फूड तुम्ही भरपूर घ्या आणि वॉर्म फूड घेण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या तिकडे कोल्ड टेम्परेचर भरपूर आहे. राईट. अजून एक क्वेश्चन आन्सर सेक्शन मध्ये एक क्वेश्चन आलाय आपल्याला, व्हॉट टाइप्स ऑफ फूड्स यू सजेस्ट फॉर अबाउट 55 इयर्स? बेसिकली 55 वर्ष वयोगटाच्या वर जर लोक असतील तर त्यांनी काय स्पेसिफिक काळजी घेतली पाहिजे, किंवा त्यांनी कुठले पदार्थ इन्क्लूड केले पाहिजे? असं वेगळे कुठले पदार्थ नाही आहेत जे हे जे सगळे आपण बेसिकली इम्युनिटी बुस्टिंगसाठी विचार करतो आहे. मी मेनली सजेस्ट करेन की प्रोटीन इनटेकवर तुम्ही एन्फोर्स करा, कारण बऱ्याचदा असं होतं की अबाव 40 प्रोटीन इनटेक हा कमी होतो. जर व्हेजिटेरियन असेल तर त्यातून अजूनच कमी जातो. आणि ह्याच काळामध्ये असं होतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी पण आपली कमी झालेली असते.
त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मसल्सचं प्रमाण हे खूप कमी व्हायला लागतं आणि चरबीचं प्रमाण वाढायला लागतं. त्यामुळे मी सजेस्ट करेन फर्स्टली प्रोटीन्स. तुम्ही प्रोटीनचा इंटेक भरपूर घ्या. दुधाचे पदार्थ अगदी रोजच्या जेवणात सिंपल दही ताकाचं प्रमाण वाढवा. दुधाचे पदार्थ भरपूर घ्या. दूध घ्या भरपूर, कारण चहा कॉफी घेतली जाते, साधं दूध घेतलं जात नाही. त्यामुळे दूध भरपूर घ्या. आणि सेकंडली मी सजेस्ट करेन ते म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम रिक्वायरमेंट ही कमी होते. आपल्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण हे कमी हो. हॅलो, आवाज येतोय ना? हो, येतोय आवाज. तर कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे व्हिटॅमिन डीचं प्रमाण पण कमी होतं आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी. त्यामुळे मी सजेस्ट करेन की कॅल्शियमसाठी दुधाचे पदार्थ हे उत्तम सोर्स आहेत परत एकदा. त्यामुळे ते घ्या. किंवा तीळ, जसं आत्ताच आपण बघितलं काळे तीळ, तसंच पांढऱ्या तिळांमध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर असतं. त्याचबरोबर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन जर घेत असाल तर फिश मध्ये भरपूर कॅल्शियम असतं, ते तुम्ही घेऊ शकता. आणि बदाम आणि अक्रोड हे जे दोन वंडर फूड्स आहेत ते सुद्धा तुमच्या डाएटमध्ये भरपूर असू द्या. कारण बऱ्याचदा ना मिक्स केलं जातं, बदाम, अक्रोड, अंजीर, मनुका असं मिक्स केलं जातं. पण मेनली तुम्हाला जी आता गरज आहे ती बदाम आणि अक्रोडची आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण भरपूर ठेवा. त्यामुळे प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि ऑफकोर्स व्हिटॅमिन ई जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं, त्याचे सोर्सेस देखील तुमच्या डाएटमध्ये भरपूर ठेवा. पण मेनली इनफ कॅलरी इनटेक घ्या. उगाच कमी खायला बरेच जण जातात की वजन कमी करायचं आहे तर कमी खाईल मी. तसं न करता योग्य प्रमाणात कॅलरीज घेऊन हे बाकीचे न्यूट्रिएंट्स पण भरपूर घ्या. थँक्यू पूजा. अजून एक क्वेश्चन आपण घेतोय. रोजच्या आहारामध्ये हळद, तुळस, लसूण असे सगळेच पदार्थ एकत्र ऍड करायचे की त्यातला कुठला तरी एक इम्युनिटी बूस्टर पदार्थ खाल्ला तरी तो इनफ असतो? ह्यातले मी म्हणेन 1 किंवा 2 पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आलेच पाहिजेत. तुम्ही एकत्र करून काढा करून जरी ठेवला तरी दॅट इज अ इझीएस्ट वे की ते त्यासाठी तुम्हाला सारखं सारखं काही वेगळं ऍड करण्याची गरज नाही पडत. काढा बनवून ठेवा आणि तो गरम काढा तुम्ही जर दर 2 तासांनी प्यायलात तर ऑब्व्हियसली हे सगळे घटक तुमचे एकत्र जातील. पण मी म्हणेन की अगदी तसं नाही जमलं तरी आपण हळद तर भाज्यांमध्ये किंवा बरेच अन्नपदार्थांमध्ये वापरतोच. पण आलं असेल किंवा तुळशी, जसं मी म्हटलं, उठल्या उठल्या सकाळी तुळशीची 4 ते 5 पानं जर तुम्ही घेतली तरी त्याचा उपयोग होईल. पण कमीत कमी 2 ते 3 घटक तरी दिवसभरामधनं आले पाहिजे. एकत्रच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे, त्याचं नीड नाही आहे. पण 2 ते 3 पदार्थ दिवसभरामध्ये आले पाहिजे. नक्कीच. अजून एक क्वेश्चन आलाय आपल्याला की दिवसभरामध्ये किती कप्स ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी प्यायला हवी? ओके. हा बऱ्याचदा विचारला जातो प्रश्न, कारण बऱ्याचदा असं होतं की ग्रीन टी प्या असं म्हटलं की 1 कप दिवसभरातनं घेतला जातो आणि मग आपण समजतो की हा मी ग्रीन टी घेतलाय, मला त्याचा इफेक्ट आता मिळणार आहे. पण ऍक्च्युअली ग्रीन टीचा इफेक्ट जो असतो तो जेव्हा तुम्ही भरपूर म्हणजे 3 ते 4 कप्स जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेला त्याचा इफेक्ट हा जास्त तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ग्रीन टी घेत असाल तर मी प्रेफर्ड करेन की तुम्ही डिपवाला ग्रीन टी न घेता तुम्ही ज्यामध्ये आपण उकळतो, ग्रीन टीची पावडर घालून पाण्यामध्ये घालून आपण उकळतो, तर तो उकळणारा जो ग्रीन टी आहे तो तुम्ही प्रेफर करा जास्त रादर दॅन डिपवाला, कारण त्यातून अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतात. त्यामुळे तो ग्रीन टी दिवसभरातनं कमीत कमी 4 कप तरी तुमचा गेला पाहिजे. ओके, थँक्यू. अजून एक क्वेश्चन आहे. या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये नॉनव्हेज खाणं किती योग्य आहे? अगदीच योग्य आहे, तुम्ही खाऊ शकता नॉनव्हेज. खूप सारे मिसकन्सेप्शन आहे नॉनव्हेज बद्दल पर्टिक्युलरली, कारण या इन्फेक्शनचा सोर्स हा एका
प्राण्यामधून झाला आहे म्हणून, पण आपल्या इंडियामध्ये खाण्याच्या पद्धती या खूप वेगळ्या आहेत कम्पेअर्ड टू चायना पर्टिक्युलरली. तर आपल्या इथे कुठलाही अन्नपदार्थ हा आपण स्वच्छ धुवून त्याचं योग्य ती हायजेनिक कंडिशन घेऊन अन्न शिजवून आपण त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये करत असतो. त्यामुळे आपण रॉ फूड कुठलंही घेत नाही. मग ते अगदी अंड असो किंवा चिकन असो, आपण रॉ खात नाही. आणि हा जो व्हायरस आहे तो हीट रेझिस्टंट नाही आहे. त्यामुळे जर खूप जास्त टेम्परेचर असेल तर त्या जास्त टेम्परेचरला हा व्हायरस फार काळ ऍक्टिव्ह राहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही हेच चिकन असेल, फिश असेल किंवा अंडी असतील, हे तुम्ही व्यवस्थित शिजवून घेत असाल तर त्यातून इन्फेक्शनचा कुठलाही चान्स तुम्हाला होणार नाही. त्यामुळे अगदी बिंदास तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता. प्रेफरेबली काही यंग डॉलर्स म्हणजे मुलं आहेत की जे अंड दुधात घालून कच्चं अंड खातात, तर ते कच्चं खाणं शक्यतो या काळामध्ये आपण टाळूयात आणि फ्रेश शिजवलेले पदार्थ खाऊया, जेणेकरून ह्या इन्फेक्शनचा चान्स आपोआप कमी होईल. ओके पूजा. अजून एक क्वेश्चन आलाय आपल्याला की दूध आणि हळद घेणं किती योग्य आहे आणि ते किती प्रमाणात घ्यायला हवं? दूध हळद अगदीच चांगलं आहे. त्याचा परिणाम एक तर म्हणजे दुधातून आपल्याला प्रोटीन मिळतात, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मिळतं, प्लस हळदीतून आपल्याला या अँटीव्हायरल, अँटी इन्फेक्टेरियल प्रॉपर्टीज पण आपल्याला मिळणार आहेत. दूध हळद तुम्ही दिवसभरातून 2 कप्स जरी घेतले, स्पेशली रात्री घेतलं तर आपल्याला झोप चांगली लागायला पण मदत होते. त्यामुळे दूध हळदीचा फायदा हा नुसतं इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठीच नाही, पण त्यातून न्यूट्रिशन देखील तुम्हाला भरपूर मिळणार आहे. त्यामुळे दूध हळद दिवसभरातून 2 कप तुम्ही जरी घेतले तरी चालेल. त्याच्यापेक्षा जास्त दूध हळद जर घेतलं तर काही वेळेला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण दूध हळद घेताना ते वॉर्म घ्या, शक्यतो थंड दुधामध्ये हळद नका मिक्स करू. ओके. अजून एक क्वेश्चन, व्हिटॅमिन डी चा इम्युनिटी बुस्टिंग मध्ये काय रोल आहे? ओके. व्हिटॅमिन डी बेसिकली जे आहे ते आपली इम्युनिटी मधलं जे फंक्शनिंग आहे व्हाईट ब्लड सेल्सचं, त्या फंक्शनिंगला किंवा त्याचा जो रोल आहे तो अजून मजबूत करण्यासाठी, अजून स्ट्रेंथन करण्यासाठी व्हिटॅमिन डी हेल्प करतं. कारण व्हिटॅमिन डी अनफॉर्च्युनेटली आपल्याला फूड सोर्सेस मधून मिळत नाही, पण कॅल्शियमच्या बाय प्रोडक्शन मधून व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये तयार होतं. हेच व्हिटॅमिन डी अलॉंग विथ व्हिटॅमिन सी सेल रिज्युमिनेशन म्हणा किंवा आपलं मस्क्युलर स्ट्रक्चर जे असतं ते स्ट्रेंथन करायला मदत करतं. त्यामुळे त्याचा रोल हा इम्युनिटीमध्ये पण येतो. म्हणून व्हिटॅमिन डी हा इम्युनिटीसाठी खूप गरजेचा आहे. ओके. अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे की डायबिटिक्स पेशंट्सनी काय काळजी घेतली पाहिजे? येस, डायबेटिक पेशंट्सना ऑलरेडी कुठेतरी इम्युनिटी थोडीफार हॅम्पर्ड झालेली असते बिकॉज ऑफ वन इन्फेक्शन जे ऑलरेडी इन्फेक्शन नाही म्हणणार की वन डिसीज जो ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये आहे. तर अशा वेळेला आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे डायबेटिक लोकांनी पर्टिक्युलरली शुगर या काळामध्ये घेणं टाळा. कारण शुगर जितकी जास्त असेल तितके इन्फेक्शन अट्रॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण शुगर आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढवतं किंवा शुगर जे असतं ते इन्फेक्शन कंट्रोल होण्याचा जो स्पीड असतो तो देखील कमी करायला मदत करतं. त्यामुळे डायबेटिक पेशंटनी विशेष काळजी घेतली पाहिजे या काळामध्ये. ऑफकोर्स जे आता करंट कोविड-19 जे हायजेनिक प्रॅक्टिस आपल्याला सांगितले जातात, मी प्रेफर करेन की अशा लोकांना जर तुम्हाला सिव्हिअर डायबिटीस असेल तर तुम्ही डाएटकडे विशेष लक्ष द्या. आपल्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण जितकं कमी घेता येईल तितकं कमी घ्या
आणि प्रोटीन्स आणि इतर जे न्यूट्रिएंट आहेत त्यांचं प्रमाण भरपूर घ्या. स्पेशली कच्च्या भाज्या किंवा शिजवलेल्या भाज्या यांचं प्रमाण भरपूर ठेवा, जेणेकरून तुम्हाला फायबर भरपूर मिळेल आणि तुमची शुगर कंट्रोल व्हायला मदत होईल. त्यामुळे जर तुमची शुगर कंट्रोल्ड असेल तर तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह व्हायला नक्की मदत होईल. त्यामुळे डायबेटिक लोकांनी किंवा हायपरटेन्सिव्ह लोकांनी विशेष काळजी आपल्या आहाराची घेतली पाहिजे. आणि येस, व्यायाम घरात बसून पण व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण तेच तुम्हाला स्ट्रेंथनिंग देणार आहे, तेच तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह करणार आहे. त्यामुळे साखरेचं प्रमाण आणि स्पेशली रेडी टू कुक फूड मी म्हणेन शक्यतो या काळामध्ये टाळूयात, कारण त्यातून अनावश्यक साखर, अनावश्यक मीठ आणि अनावश्यक तेल या तिन्ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये मिळणार आहेत, ज्या की गरजेच्या नाही आहेत. त्यामुळे त्या वस्तू या काळामध्ये पर्टिक्युलरली आपण टाळूयात आणि हेल्दी फ्रेश फूड खाऊयात, जे आपली इम्युनिटी बूस्टिंगला मदत करेल. नक्कीच. थँक्यू सो मच पूजा. खूप छान माहिती दिली तुम्ही आज. आणि थँक्यू सगळ्या पार्टिसिपेंट्सना की खूप मोठ्या क्राऊडमध्ये सगळेजण आले, बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, त्यांचे बरेचशी उत्तरं आज आपण देण्याचा प्रयत्न केला या सेशनमध्ये. तुमच्या स्क्रीनवर आता एक पोल रन झाला असेल, सो प्लीज तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा. खूप पार्टिसिपेंट्सनी इन बिटवीन सेशन सुरू केलं होतं, मे बी त्यांचं सेशन अर्धवट त्यांना ऐकायला मिळालं असेल. नो प्रॉब्लेम. आपलं फेसबुकला जस्ट फॉर आर्ट्स नावाचं पेज आहे, तिथे तुम्ही हे सेशन पुन्हा बघू शकता. आपलं हे सेशन फेसबुकला सुद्धा लाईव्ह होतं, त्याच्यामुळे तुम्ही हे सेशन बघू शकता. प्लस कोणाचे प्रश्न मिस झाले असतील तर तुम्ही consult@justforarts.org हा मेल आयडी दिला आहे, तिथे मेल करा. नक्कीच पूजा मॅडम तुम्हाला त्याच्यावर रिव्हर्ट करतील आणि आमचे बाकी एक्सपर्ट टीम सुद्धा त्याच्यावर रिव्हर्ट करतील. त्यासोबतच वेगवेगळे टॉपिक्स घेऊन आम्ही पुन्हा येणारच आहोत. प्लस तुम्हाला सुद्धा जर कुठल्या टाईपचे वेबिनार्स तुम्हाला किंवा तुमच्या कंपनीमध्ये अरेंज करायचे असतील तर ते सुद्धा नक्की आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुमच्यापर्यंत नक्कीच येऊन पोहोचू. सो आत्ताचं हे वेबिनार आपण इथे संपवूयात आणि आपण नवीन टॉपिक सोबत सोमवारी परत भेटणार आहोत. तो नवीन टॉपिक असेल एक नवीन आहार तज्ञांसोबत आणि आपल्या आवडीचा टॉपिक असणार आहे दॅट विल बी लाईक हेल्दी शॉपिंग लिस्ट. म्हणजे ग्रोसरी शॉपिंग आता आपण सगळं सामान स्टोअर करून ठेवतोय, पण ते कुठल्या पद्धतीने स्टोअर करून ठेवावं, कुठले कुठले पदार्थ आपल्या ग्रोसरी लिस्टमध्ये इन्क्लुडेड असावे, तर या गोष्टींवर आपले आहार तज्ञ त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, आम्ही तुम्हाला वेबिनारचा आयडी लवकरच शेअर करू तुमच्या ईमेल आयडीजवर. सो प्लीज त्या सेशनसाठी कनेक्ट व्हा. थँक्यू सो मच. माझ्यातर्फे पण सगळ्यांना धन्यवाद तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल. आय होप तुम्ही सगळेजण फॉलो कराल आणि आपली इम्युनिटी बूस्ट करून इन्फेक्शन प्रिव्हेंट करायला नक्कीच मदत होईल. ऑल द होम, स्टे सेफ.